नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत क्रीडा घडामोडी हा घटक अभ्यासणार आहोत। तर क्रीडा घडामोडी 2023-24 या घटकांतर्गत आपण सप्टेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधी दरम्यानचे सर्व महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या अशा 180 वन लाइनर प्रश्नांचा समावेश केलेला आहे। तर येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, पुरुष क्रिकेट आशिया कप 2023 चा किताब कोणी जिंकला? तर भारत या संघाने जिंकलेला आहे पुरुष क्रिकेट आशिया कप 2023 चा किताब। 19वे आशियाई खेळ 2023 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर चीन या देशातील हाँगझाऊ या ठिकाणी 19वे आशियाई खेळ 2023 चे आयोजन करण्यात आले। फुटबॉल टूर्नामेंट डुरंड कप 2023 चा किताब कोणत्या संघाने जिंकला आहे? तर मोहन बागान FC या संघाने जिंकलेला आहे फुटबॉल टूर्नामेंट डुरंड कप 2023 चा किताब। ICC पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्वकप 2023 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर भारतामध्ये करण्यात आले ICC पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्वकप 2023 चे आयोजन। नेक्स्ट आहे 2023 मध्ये 37व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर गोवा या राज्यामध्ये करण्यात आले 2023 च्या 37व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन। भारतात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या MotoGP रेस इंडियन ग्रँड प्रिक्स 2023 चा किताब कोणी जिंकला? तर मार्को बेजेजी या खेळाडूने जिंकलेला आहे भारतात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या MotoGP रेस इंडियन ग्रँड प्रिक्स 2023 चा किताब। टेनिस टूर्नामेंट US ओपन 2023 पुरुष एकलचा किताब कोणी जिंकला आहे? तर नोवाक जोकोविच या खेळाडूने जिंकलेला आहे US ओपन 2023 पुरुष एकलचा किताब। तर तो सर्बिया या देशाचा खेळाडू आहे। भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई खेळ 2023 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे। फिबा पुरुष बास्केटबॉल विश्वकप 2023 कोणत्या देशाने जिंकला? तर जर्मनी या देशाने जिंकलेला आहे फिबा पुरुष बास्केटबॉल विश्वकप 2023। ज्युरिक डायमंड लीग 2023 मध्ये नीरज चोप्रा याने कोणते पदक जिंकले? तर रजत पदक जिंकलेले आहे ज्युरिक डायमंड लीग 2023 मध्ये नीरज चोप्राने। पुरुष हॉकी 5S आशिया कप 2023 चा किताब कोणत्या देशाने जिंकला आहे? तर भारत या देशाने जिंकलेला आहे पुरुष हॉकी 5S आशिया कप 2023 चा किताब। 53व्या ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 च्या पदतालिकेत भारत कितव्या स्थानावर राहिला आहे? तर भारत या पदतालिकेमध्ये 3ऱ्या स्थानावरती राहिलेले आहे। स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट विश्वकप 2023 कोठे आयोजित करण्यात आला? तर भारतातील चेन्नई या ठिकाणी आयोजित करण्यात आला। टाटा स्टील बुद्धिबळ इंडिया महिला रॅपिड टूर्नामेंट 2023 चा किताब कोणी जिंकला? तर दिव्या देशमुखने जिंकलेला आहे। तर दिव्या देशमुख ही महाराष्ट्र राज्याची खेळाडू आहे। SAFF अंडर 16 फुटबॉल चॅम्पियनशिप 2023 चा किताब कोणी जिंकला? तर भारत या संघाने जिंकला आहे SAFF अंडर 16 फुटबॉल चॅम्पियनशिप 2023 चा किताब। आंतरराष्ट्रीय फुटबॉल टूर्नामेंट सुब्रोतो कप 2023 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर बेंगळुरू, दिल्ली आणि गुरुग्राम या ठिकाणी आयोजन करण्यात आले सुब्रोतो कप 2023 चे। कोणत्या भारतीय टेनिसपटूला 2024 टेनिस हॉल ऑफ फेमसाठी नामांकन मिळाले आहे? तर लिएंडर पेस या भारतीय खेळाडूला मिळालेले आहे 2024 टेनिस हॉल ऑफ फेमसाठी नामांकन। दुसऱ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन कोणते राज्य करणार आहे? तर उत्तर प्रदेश हे राज्य करणार आहे दुसऱ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन। कोणत्या भारतीय टेबल टेनिस महिला दुहेरी जोडीने 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे? तर अहिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जी यांनी जिंकलेले आहे 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक। आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ कोणता बनला? तर नेपाळ हा संघ बनलेला आहे आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ। इराणी ट्रॉफी 2023 कोणी जिंकली?
तर शेष भारत या संघाने जिंकलेली आहे इराणी ट्रॉफी 2023. आशियाई क्रीडा 2023च्या भालाफेक स्पर्धेत कोणी सुवर्णपदक जिंकले आहे? तर नीरज चोप्रा या खेळाडूने जिंकलेले आहे भालाफेक या स्पर्धेत सुवर्णपदक. आशियाई खेळांच्या इतिहासात भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर अन्नू राणी हे ठरलेली आहे आशियाई खेळांच्या इतिहासात भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला. आयसीसीने पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023चे ग्लोबल अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड केली आहे? तर सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आलेली होती ग्लोबल अँबॅसेडर म्हणून. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकीमध्ये कोणत्या देशाने सुवर्णपदक जिंकले आहे? तर भारत या संघाने जिंकलेले आहे 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकीमध्ये सुवर्णपदक. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणत्या संघाने भारतासाठी 100वे पदक जिंकले? तर महिला कबड्डी संघाने जिंकलेले आहे 100वे पदक. आशियाई क्रीडा 2023 मध्ये कोणता देश पदतालिकेत अव्वल राहिला? तर चीन हा देश राहिलेला आहे अव्वल स्थानावरती. नेक्स्ट आहे वन डे वर्ल्ड कप मध्ये सर्वात जलद 1000 धावा करण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केला आहे? तर डेव्हिड वॉर्नर या खेळाडूने केलेला आहे वन डे वर्ल्ड कप मध्ये सर्वात जलद 1000 धावा करण्याचा विक्रम. कोणत्या भारतीय पुरुष दुहेरी जोडीने BWF क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे? तर सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी. वन डे विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम कोणत्या संघाने केला आहे? तर पाकिस्तान या संघाने केलेला आहे वन डे विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभात भारतीय ध्वजवाहकाचे नाव काय आहे? तर PR श्रीजेश. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? 107 पदके जिंकलेली आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी कोणत्या खेळात सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकली? तर नेमबाजी या खेळामध्ये सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नुकताच कोणी केलेला आहे? तर रोहित शर्मा या खेळाडूने केलेला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम. ICC एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक शतके करणारा खेळाडू कोण आहे? तर रोहित शर्मा ठरलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की आपण ICC एकदिवसीय विश्वचषक किंवा T20 ह्या ज्या स्पर्धा आहेत त्याचे प्रकार लक्षात ठेवा आणि त्यानुसारच मग खेळाडू कोणते विक्रम केलेले आहे ते लक्षात ठेवा. तर हा प्रश्न बघा काय आहे? तर ICC एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक शतके करणारा खेळाडू कोण आहे? तर विश्वचषकामध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू ठरलेला आहे रोहित शर्मा. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळाचा समावेश केला आहे? तर स्क्वॅश, क्रिकेट आणि बेसबॉल. वर्ल्ड ज्युनियर रॅपिड चेस चॅम्पियनशिप 2023चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर रौनक साधवानी या खेळाडूने जिंकलेले आहे वर्ल्ड ज्युनियर रॅपिड चेस चॅम्पियनशिप 2023चे विजेतेपद. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 26,000 धावा करणारा फलंदाज कोण बनला आहे? तर विराट कोहली बनलेला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 26,000 धावा करणारा फलंदाज. कोणत्या खेळाडूने अबुधाबी मास्टर्स बॅडमिंटन 2023 महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले? तर उन्नती हुड्डा या खेळाडूने अबुधाबी मास्टर्स बॅडमिंटन 2023 महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. नेक्स्ट आहे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? तर शुभमन गिल या खेळाडूच्या नावावरती आहे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करण्याचा विक्रम. विश्वचषकात सर्वात जलद शतक झळकवण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? तर ग्लेन मॅक्सवेल याच्या नावावरती आहे विश्वचषकामध्ये सर्वात जलद शतक झळकवण्याचा विक्रम. नेक्स्ट आहे एकदिवसीय विश्वचषकात दोनदा 5 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे? तर मोहम्मद शमी ठरलेला आहे एकदिवसीय विश्वचषकात दोनदा 5 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अमोल मुजुमदार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदी. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणारा खेळाडू कोण ठरला आहे?
तर विराट कोहली हा खेळाडू ठरलेला आहे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणारा खेळाडू. अल्बेनिया येथे झालेल्या अंडर 23 वर्षाखालील कुस्तीमध्ये जागतिक विजेतेपद मिळवणारी भारताची पहिली कुस्तीपटू कोण ठरली आहे? तर रितिका हुड्डा ही ठरलेली आहे अंडर 23 वर्षांखालील कुस्तीमध्ये जागतिक विजेतेपद मिळवणारी भारताची पहिली कुस्तीपटू. कोणत्या भारतीय खेळाडूने आशियाई पॅरा गेम्समध्ये भालाफेकमध्ये त्याचा मागील विश्वविक्रम मोडून सुवर्णपदक जिंकले आहे? तर सुमित अंतिल या खेळाडूने आशियाई पॅरा गेम्समध्ये भालाफेकमध्ये त्याचा मागील विश्वविक्रम मोडून सुवर्णपदक जिंकले आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वात जलद 100 बळी घेणारा गोलंदाज कोण बनला आहे? तर शाहीन आफ्रिदी हा खेळाडू बनलेला आहे, हा गोलंदाज बनलेला आहे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वात जलद 100 बळी घेणारा गोलंदाज. कोणता देश 24व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेचे आयोजन करणार आहे? तर बांगलादेश करणार आहे 24व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेचे आयोजन. महिला हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर भारताने जिंकलेले आहे महिला हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 चे विजेतेपद. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील टाइम आउट झालेला पहिला खेळाडू कोण ठरला आहे? तर अँजेलो मॅथ्यूज हा खेळाडू ठरलेला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील टाइम आउट झालेला पहिला खेळाडू. तर तो श्रीलंका या देशाचा खेळाडू आहे. इतिहासात विश्वचषकात सर्वात जलद द्विशतक करणारा फलंदाज कोण ठरला आहे? तर ग्लेन मॅक्सवेल हा ठरलेला आहे विश्वचषकात सर्वात जलद द्विशतक करणारा फलंदाज. विद्यार्थी मित्रांनो, विश्वचषकात शतक करणारा आणि द्विशतक करणारा फलंदाज कोण ठरला आहे? सर्वात जलद द्विशतक करणारा फलंदाज कोण ठरलेला आहे? तर ग्लेन मॅक्सवेल. नेक्स्ट आहे लॉन टेनिसमध्ये कोणत्या खेळाडूने पॅरिस मास्टर्स विजेतेपद पटकावले आहे? तर नोवाक जोकोविच या खेळाडूने लॉन टेनिसमध्ये पॅरिस मास्टर्सचे विजेतेपद पटकावले आहे. कोणत्या संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023 चे विजेतेपद जिंकले? तर पंजाब या संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023 चे विजेतेपद जिंकले आहे. महिलांच्या गटात फायड महिला ग्रँड स्विस 2023 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर आर वैशालीने जिंकलेले आहे. 66व्या महाराष्ट्र केसरीचा किताब कोणी जिंकला? तर सिकंदर शेख यांनी जिंकलेला आहे 66व्या महाराष्ट्र केसरीचा किताब. नुकत्याच संपन्न झालेल्या 37व्या राष्ट्रीय खेळांमध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले? तर महाराष्ट्र या राज्याने अव्वल स्थान पटकावलेले आहे 37व्या राष्ट्रीय खेळांमध्ये. सुलतान जोहर कप 2023 मध्ये भारतीय हॉकी संघाने कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक जिंकलेले आहे सुलतान जोहर कप 2023 मध्ये भारतीय हॉकी संघाने. युरोपीय योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर ईश्वर शर्मा यांनी जिंकलेले आहे युरोपीय योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक. अबुधाबी ग्रांप्रीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर मॅक्स व्हर्स्टेपेन यांनी जिंकलेले आहे अबुधाबी ग्रांप्रीचे विजेतेपद. डेव्हिस कप 2023 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर इटली या संघाने जिंकलेले आहे डेव्हिस कप 2023 चे विजेतेपद. पहिले खेलो इंडिया पॅरा गेम्स कोठे आयोजित करण्यात आले? तर दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आले पहिले खेलो इंडिया पॅरा गेम्स. भारताच्या अनिश भानवालाने ISSF विश्वचषक फायनल 2023 मध्ये कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक जिंकलेले आहे. कोणत्या भारतीय महिला खेळाडूचा नुकताच ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे? तर डायना एडोल्जी या भारतीय महिला खेळाडूचा ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे. बिली जीन किंग कप 2023 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? तर कॅनडा या देशाने जिंकलेले आहे. नुकताच 2023 चा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक कोणी जिंकला आहे? तर ऑस्ट्रेलिया या संघाने जिंकलेला आहे 2023 चा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक. तर उपविजेता कोणता संघ राहिलेला आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा. ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये कोणत्या खेळाडूने प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा किताब जिंकला? तर विराट कोहली या खेळाडूने जिंकलेला आहे प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा किताब. ICC पुरुष अंडर 19
क्रिकेट विश्वचषक 2024 कोणत्या देशात आयोजित केला जाईल? तर दक्षिण आफ्रिका. इंडोनेशियन मास्टर्स 2023 गोल्फ स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? गगनजीत भुल्लर या खेळाडूने जिंकलेले आहे इंडोनेशियन मास्टर्स 2023 गोल्फ स्पर्धेचे विजेतेपद. जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचे विजेतेपद 26व्यांदा कोणी जिंकले आहे? तर पंकज अडवाणी या खेळाडूने जिंकलेले आहे. राष्ट्रीय स्क्वॅश चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद कोणी जिंकले? अनाहत सिंग हिने जिंकलेले आहे. भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे? तर आर वैशाली ही बनलेली आहे भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर. सय्यद मोदी इंडिया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर लखनौ या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले होते सय्यद मोदी इंडिया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे. IBA ज्युनियर वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर आर्मेनिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती IBA ज्युनियर वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023. 18व्या पुरुष क्लब व्हॉलीबॉल जागतिक स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले? तर बेंगळुरू या ठिकाणी आयोजन करण्यात आले 18व्या पुरुष क्लब व्हॉलीबॉल जागतिक स्पर्धेचे. नेक्स्ट आहे डिसेंबर 2023 मध्ये BCCI ने कोणत्या माजी भारतीय कर्णधाराची जर्सी निवृत्त केली आहे? तर महेंद्रसिंग धोनी या माजी भारतीय कर्णधाराची जर्सी निवृत्त केली. तर या जर्सीचा क्रमांक होता 7. महिला प्रीमियर लीगच्या सीझन 2 मधील सर्वात महागडी भारतीय खेळाडू कोण ठरली? तर काश्वी गौतमी ठरलेली आहे महिला प्रीमियर लीगच्या सीझन 2 मधील सर्वात महागडी भारतीय खेळाडू. 2023 फिफा अंडर 17 विश्वचषक कोणी जिंकलेला आहे? तर जर्मनी या संघाने जिंकलेला आहे 2023 फिफा अंडर 17 विश्वचषक. भारतातील सर्वात मोठ्या अत्याधुनिक क्रीडा विज्ञान केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर भुवनेश्वर या ठिकाणी करण्यात आलेले आहे. गुवाहाटी मास्टर्स 2023 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर जोहान्स सॉट मार्सलिनो यांनी जिंकलेले आहे गुवाहाटी मास्टर्स 2023 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद. कोणत्या क्रिकेटपटूसाठी BCCI ने अर्जुन पुरस्काराची शिफारस केली आहे? तर मोहम्मद शमी या खेळाडूसाठी केलेली आहे BCCI ने अर्जुन पुरस्काराची शिफारस. FIH पुरुष हॉकी ज्युनियर विश्वचषक 2023 कोणी जिंकला? तर जर्मनी या संघाने जिंकलेला आहे. नुकतेच जागतिक ॲथलेटिक्स पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर फेथ किपियागॉन आणि नोहा लायल्स. विजय हजारे ट्रॉफी 2023-24 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर हरियाणा या संघाने जिंकलेले आहे विजय हजारे ट्रॉफी 2023-24 चे विजेतेपद. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 मध्ये प्रथम क्रमांक कोणी मिळवला आहे? तर हरियाणा या राज्याने मिळवलेला आहे खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 मध्ये प्रथम क्रमांक. IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण बनला आहे? तर मिचेल स्टार्क हा खेळाडू बनलेला आहे IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू. जागतिक महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर फ्रान्स या देशाने पटकावलेले आहे जागतिक महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद. अंडर 19 आशिया कप 2023 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर बांगलादेशाने जिंकलेले आहे अंडर 19 आशिया कप 2023 चे विजेतेपद. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दोन बॅडमिंटनपटूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने 2023 चा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून कोणाची निवड केली आहे? तर हार्दिक सिंग या भारतीय खेळाडूची निवड केलेली आहे सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने कोणाला वर्ल्ड चॅम्पियन पुरस्कार 2023 ने सन्मानित केले आहे? तर नोवाक जोकोविच आणि आरियाना सबालेन्का या दोन खेळाडूंना वर्ल्ड चॅम्पियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. IPL लिलावात पहिल्यांदाच कोणत्या महिलेने लिलावकर्त्याची भूमिका साकारली आहे? तर मल्लिका सागर या महिलेने साकारली आहे IPL लिलावात पहिल्यांदाच महिला लिलावकर्त्याची भूमिका. पहिल्या दिव्यांग क्रीडा पुरस्कारात सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा किताब कोणाला मिळाला आहे? तर सुमित अंतिल या खेळाडूला मिळालेला आहे पहिल्या दिव्यांग क्रीडा पुरस्कारात सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा किताब.
20वा फिफा क्लब विश्वचषक 2023 कोणत्या फुटबॉल क्लबने जिंकला आहे? तर मँचेस्टर सिटी या फुटबॉल क्लबने जिंकलेला आहे 20वा फिफा क्लब विश्वचषक 2023. 2024 मध्ये खेलो इंडिया यूथ गेम्सची 6वी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? तर तमिळनाडू या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेली होती 6वी आवृत्ती. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाद्वारे प्रतिष्ठित एलिट 3 स्टार मानांकन कोणाला देण्यात आले आहे? तर झिंक फुटबॉल अकॅडमीला देण्यात आलेले आहे. मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी 2023 कोणी जिंकली? तर गुरु नानक देव विद्यापीठ अमृतसर यांनी जिंकलेली आहे मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी 2023. खेलो इंडिया यूथ गेम्स 2024चा शुभंकर काय आहे? तर वीरा मंगाई हा शुभंकर होता. चेन्नई ग्रँड मास्टर्स 2023 स्पर्धा कोणी जिंकली आहे? तर डी गुकेश या खेळाडूने जिंकलेली आहे चेन्नई ग्रँड मास्टर्स 2023 स्पर्धा. 85व्या वरिष्ठ बॅडमिंटन राष्ट्रीय स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर चिराग सेन याने जिंकलेले आहे 85व्या वरिष्ठ बॅडमिंटन राष्ट्रीय स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघात सामील होणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर विटा दानिया ठरलेले आहेत आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघात सामील होणाऱ्या पहिल्या भारतीय आणि पहिल्या भारतीय महिला. फोर्ब्सच्या जागतिक सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडू 2023 यादीत भारताच्या कोणत्या एकमेव खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे? तर PV सिंधू यांचा समावेश करण्यात आलेला आहे. फाइड वर्ल्ड रॅपिड रेस चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलेले आहे. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मार्च 2024 मध्ये कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. स्कॉटिश ज्युनियर ओपन स्क्वॅश अंडर 19 चे विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले? तर अनहद सिंग हिने जिंकलेले आहे स्कॉटिश ज्युनियर ओपन स्क्वॅश अंडर 19 चे विजेतेपद. डिसेंबर 2023 मध्ये महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर ग्रेटर नोएडा या ठिकाणी करण्यात आलेले होते उत्तर प्रदेश राज्यातील ग्रेटर नोएडा या ठिकाणी. FIH हॉकी 5S वर्ल्ड कपची पहिली आवृत्ती कोठे झाली? तर मस्कत या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती पहिली आवृत्ती. जागतिक जलद बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2023 मध्ये कोणत्या महिला खेळाडूने सुवर्णपदक जिंकले? तर अनास्तासिया बोडनारुक या खेळाडूने जिंकलेले आहे सुवर्णपदक. पहिल्याच बीच गेम्स 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर दीव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे पहिल्याच बीच गेम्स 2024 चे आयोजन. युनायटेड कप टेनिस 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर जर्मनी या संघाने जिंकलेले आहे युनायटेड कप 2024 चे विजेतेपद. नुकतेच कोणत्या भारतीयाने झाग्रेब ओपन 2024 कुस्ती स्पर्धेत 57 किलो गटात सुवर्णपदक जिंकले? तर अमर सेहरावत याने जिंकलेले आहे. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 150 सामने खेळणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू कोण बनला आहे? तर रोहित शर्मा हा बनलेला आहे आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 150 सामने खेळणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू. पहिला बीच गेम्स 2024 मध्ये प्रथम क्रमांक कोणी मिळवला आहे? तर मध्य प्रदेश या राज्याने मिळवलेला आहे पहिल्या बीच गेम्स 2024 मध्ये प्रथम क्रमांक. आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप पुरुषांच्या 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल प्रकारात कोणी सुवर्णपदक पटकावले? तर योगेश सिंग याने पटकावले आहे. सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष फुटबॉलपटू 2023 म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर लिओनेल मेस्सी याची निवड झालेली आहे सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष फुटबॉलपटू 2023 म्हणून. 35 वर्षात ग्रँड स्लॅम मध्ये अग्रगण्य खेळाडूला पराभूत करणारा पहिला भारतीय पुरुष टेनिसपटू कोण बनला आहे? तर सुमित नांगल हा बनला आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात वेगवान 7 बळी घेणारा गोलंदाज कोण बनला आहे? तर वानिंदू हसरंगा हा बनलेला आहे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात वेगवान 7 बळी घेणारा गोलंदाज. तर वानिंदू हसरंगा हा श्रीलंका या संघाचा खेळाडू आहे. घोडेस्वारी या खेळात अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? तर दिव्यकृती सिंग या पहिल्या महिला खेळाडू ठरलेल्या आहेत घोडेस्वारी या खेळात अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या. विश्वनाथन आनंदला मागे टाकून भारताचा नंबर 1 बुद्धिबळपटू कोण बनला आहे?
तर रमेश बाबू प्रज्ञानंद. द्विपक्षीय मालिकेसाठी ICCच्या पहिल्या महिला तटस्थ पंच कोण बनले आहेत? तर स्यू रेडफर्न या बनलेले आहेत द्विपक्षीय मालिकेसाठी ICCच्या पहिल्या महिला तटस्थ पंच. नुकताच UAE कडून कोणाला आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यक्तिमत्व पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला आहे? तर जियानी इन्फॅन्टिनो यांना देण्यात आलेला आहे आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यक्तिमत्व पुरस्कार 2023. भारतीय मॅरेथॉन धावपटू मानसिंगने आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? सुवर्ण पदक जिंकलेले आहे. कोणत्या गटाने पुढील 5 वर्षांसाठी IPLचे शीर्षक प्रायोजकत्व जिंकले आहे? तर टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडने जिंकलेले आहे. भारताच्या कोणी WTT फीडर कॉर्प्स क्रिस्टी 2024च्या महिला एकेरीत पहिले आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसचे विजेतेपद पटकावले? तर श्रीजा अकोला याने जिंकलेले आहे महिला एकेरीत पहिले आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसचे विजेतेपद. 2023चा ICC पुरुष T20 खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर सूर्यकुमार यादव याची निवड झालेली आहे. इंडिया ओपन सुपर 750 स्पर्धेमध्ये भारताच्या कोणत्या जोडीने दुसरे स्थान पटकावले? तर चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज. अलीकडेच डकार रॅली 2024 जिंकणारा सर्वात वयस्कर विजेता कोण बनला आहे? तर कार्लोस सेंज हा बनला आहे डकार रॅली 2024 जिंकणारा सर्वात वयस्कर विजेता. ICC वन डे क्रिकेटर ऑफ द इयर 2023 म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर विराट कोहली याची निवड झाली आहे. नुकतेच इंडिया ओपन 2024 बॅडमिंटन स्पर्धेमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर ताई जू यिंग हिने जिंकलेले आहे. नुकतेच कोणत्या भारतीय कुस्तीपटूने 2024 ग्रँड प्रिक्स डी फ्रान्समध्ये कांस्य पदक मिळवले? तर रविकुमार धाहिया. टेनिस पुरुष दुहेरी ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण ठरला आहे? तर रोहन बोपन्ना ठरलेला आहे टेनिस पुरुष दुहेरी ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारा सर्वात वयस्कर खेळाडू. कोणते शहर 2026 पासून स्पॅनिश ग्रँड प्रिक्स आयोजित करणार आहे? तर माद्रिद हे शहर 2026 पासून स्पॅनिश ग्रँड प्रिक्स आयोजित करणार आहे. अलीकडेच विक्रमी 8व्यांदा बाल्कन ॲथलीट ऑफ द इयर 2023 म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर नोवाक जोकोविच या खेळाडूची निवड झालेली आहे तर तो सर्बिया या देशाचा खेळाडू आहे. पहिल्याच FIH हॉकी 5S महिला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर नेदरलँड्सने जिंकलेले आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी कोणत्या भारतीयाची मशालवाहक म्हणून निवड झाली आहे? तर अभिनव बिंद्रा या खेळाडूची निवड झालेली आहे पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतीयाची मशालवाहक म्हणून. सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कोण बनले आहे? तर जय शाह हे बनलेले आहेत सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष. भारत आणि कुवेत यांच्यातील फिफा विश्वचषक 2026चा क्वालिफायर सामना कोठे होणार आहे? तर हैदराबाद या ठिकाणी होणार आहे भारत आणि कुवेत यांच्यातील फिफा विश्वचषक 2026चा क्वालिफायर सामना. तर फिफा विश्वचषक 2026 हा कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका या ठिकाणी आयोजित होणार आहे. नुकताच चेन्नई सुपर किंग्सने अधिकृत प्रायोजक म्हणून कोणाशी करार केला आहे? तर इतिहाद एअरवेजची करार केलेला आहे अधिकृत प्रायोजक म्हणून. SAFF अंडर 19 महिला फुटबॉल चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांनी जिंकलेले आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024 चा शुभंकर काय आहे? तर अष्टलक्ष्मी हा एक फुलपाखरू आकाराचा शुभंकर आहे. तर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024 चे आयोजन आसाम राज्यातील गुवाहाटी या ठिकाणी करण्यात आले. नुकतेच अंधांसाठी असणाऱ्या नागेश ट्रॉफी 2023-24 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर कर्नाटक या संघाने जिंकलेले आहे. सर्वात जलद 500 कसोटी बळी घेणारा भारताचा दुसरा खेळाडू कोण ठरला आहे? तर R अश्विन हा ठरलेला आहे सर्वात जलद 500 कसोटी बळी घेणारा भारताचा दुसरा खेळाडू. तर पहिला खेळाडू ठरलेला आहे अनिल कुंबळे. नेक्स्ट आहे बॅडमिंटन आशिया सांघिक चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या देशाच्या महिला संघाने सुवर्ण पदक जिंकले? तर भारत संघाने.
बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या 45व्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर हंगेरी या देशातील बुडापेस्ट या ठिकाणी. नेक्स्ट आहे, कोणत्या देशाविरुद्ध भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विजय नोंदवला आहे? तर इंग्लंड या संघाविरुद्ध. अलीकडेच कोणत्या क्रिकेटपटूवर ICCने मॅच फिक्सिंगसाठी 17.5 वर्षांची बंदी घातली आहे? तर रिजवान जावेद या खेळाडूवर 17.5 वर्षांची बंदी घालण्यात आलेली आहे. तर तो UK क्लबचा क्रिकेटर आहे. IPL मधील सर्वकालीन महान संघाचा कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर महेंद्रसिंग धोनी याची निवड करण्यात आलेली आहे IPL मधील सर्वकालीन महान संघाचा कर्णधार म्हणून. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची 4थी आवृत्ती कोणत्या राज्यात झाली? तर गुवाहाटी या राज्यामध्ये झाली. आसाम या राज्यातील गुवाहाटी या ठिकाणी. T20 मध्ये सर्वात जलद 10,000 धावा करणारा फलंदाज कोण बनला आहे? तर बाबर आझम हा बनलेला आहे T20 मध्ये सर्वात जलद 10,000 धावा करणारा फलंदाज. त्याने 271 डावामध्ये या धावा केलेल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये एका षटकात 6 षटकार मारणारा तिसरा क्रिकेटर कोण बनला आहे? तर वासनी कृष्णा. अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2024 कोणी जिंकला? तर ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2024. अलीकडेच चेन्नई ओपन टेनिस स्पर्धा 2024 चे एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर सुमित नांगल यांनी जिंकलेले आहे चेन्नई ओपन टेनिस स्पर्धा 2024 चे एकेरीचे विजेतेपद. IPL 2024 साठी चेन्नई सुपर किंग्सने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर कतरिना कैफ हिची निवड केलेली आहे. भारतीय हातोडा फेकणारी रचना कुमारी हिच्यावर डोपिंगसाठी किती वर्षांची बंदी घालण्यात आली आहे? तर 12 वर्षांची बंदी घालण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे, AFC एशिया कप 2023 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर कतार या देशाने जिंकलेले आहे AFC एशिया कप 2023 चे विजेतेपद. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय कर्णधार कोण ठरला आहे? तर रोहित शर्मा ठरलेला आहे. ISSF विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफलमध्ये कोणी सुवर्ण पदक जिंकले? तर दिव्यांश सिंग पनवार. खेलो इंडिया युथ गेम्स 2024 मध्ये प्रथम क्रमांक कोणी मिळवला आहे? तर महाराष्ट्र या राज्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. नुकतेच US इंटरकॉन्टिनेंटल 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर मनदीप जांगर यांनी जिंकलेले आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू लालचंद राजपूत कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत? तर संयुक्त अरब अमिराती. पँगॉन्ग फ्रोझन लेक मॅरेथॉन 2024 कोणी जिंकली? तर भगवान सिंग आणि महेश खुराना यांनी. खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2024 मध्ये सर्वाधिक पदके कोणी जिंकली आहेत? तर भारतीय लष्कर संघाने जिंकलेली आहेत सर्वाधिक पदके. पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 मध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर सुहास यतिराज, प्रमोद भगत आणि कृष्णा नायर. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील सर्वात जलद शतकाचा विक्रम कोणत्या खेळाडूने केला आहे? तर जॅन निकोल लाफ्टी इटन या खेळाडूने केलेला आहे. तर त्याने 33 चेंडूमध्ये शतक केलेले आहे. चौथ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023 मध्ये प्रथम क्रमांकावर कोण राहिले आहे? तर चंदीगड विद्यापीठ. 10व्या प्रो कबड्डी लीग 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर पुणेरी पलटणने जिंकलेले आहे 10व्या प्रो कबड्डी लीग 2024 चे विजेतेपद. तर उपविजेता राहिलेला आहे हरियाणा स्टीलर्स. आशियाई रिव्हर राफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर शिमला हिमाचल प्रदेश या ठिकाणी. अलीकडेच बी साई प्रणीत यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत. कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने अलीकडेच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर शहाबाज नदीम याने जाहीर केलेली आहे. पहिली जेट सूट रेस कोठे आयोजित करण्यात आली? तर UAE या ठिकाणी आयोजित करण्यात आली आणि याचा विजेता कोण ठरलेला आहे? तर इसा कॅल्फॉन हा युनायटेड किंगडमचा आहे. भारतासाठी 100 कसोटी सामने खेळणारा 14वा खेळाडू कोण ठरला आहे? तर रविचंद्रन अश्विन. पहिल्या UEFA वुमेन्स नेशन्स लीगचा विजेता कोण ठरला आहे? तर स्पेन हा देश ठरलेला आहे आणि उपविजेता ठरलेला आहे फ्रान्स. संतोष ट्रॉफी 2023-24 चे विजेतेपद कोणी जिंकले?
तर सर्व्हिसेस या संघाने जिंकलेले आहे संतोष ट्रॉफी 2023-24 चे विजेतेपद. उपविजेता राहिलेला आहे गोवा संघ. कसोटीमध्ये 700 विकेट्स घेणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे? तर जेम्स अँडरसन हा ठरलेला आहे कसोटीमध्ये 700 विकेट्स घेणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज. तर तो इंग्लंड या संघाचा खेळाडू आहे. BWF फ्रेंच ओपन पुरुष दुहेरी बॅडमिंटनचे विजेतेपद कोणी जिंकले? सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनी, चिराग शेट्टी यांनी. रणजी ट्रॉफी 2024 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर मुंबई या संघाने जिंकलेले आहे रणजी ट्रॉफी 2024 चे विजेतेपद. तर उपविजेता राहिलेला आहे विदर्भ हा संघ. दुसऱ्या महिला प्रीमियर लीग 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाने जिंकलेले आहे आणि उपविजेता राहिलेला आहे दिल्ली कॅपिटल्स. सर रिचर्ड हॅडली पदक प्राप्त करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे? तर रचिन रवींद्र हा खेळाडू ठरलेला आहे सर रिचर्ड हॅडली पदक प्राप्त करणारा सर्वात तरुण खेळाडू. तर तो न्यूझीलंड या संघाचा खेळाडू आहे. फॉर्म्युला 4 कार रेसिंग इव्हेंट प्रथमच कोठे आयोजित करण्यात आला? तर श्रीनगर जम्मू काश्मीर या ठिकाणी. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर शरद कमल अचंता या टेबल टेनिसपटूची निवड करण्यात आलेली आहे पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारताचा ध्वजवाहक म्हणून. IPL 2024 साठी चेन्नई सुपर किंग्स संघाचा नवीन कर्णधार कोण बनला आहे? तर ऋतुराज गायकवाड बनलेला आहे चेन्नई सुपर किंग्स संघाचा नवीन कर्णधार. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रीडा घडामोडी पाहिलेल्या आहेत, क्रीडाविषयी चालू घडामोडी पाहिलेल्या आहेत. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.